नारळाची बाणावली व्हरायटी आहे. ह्याला 35 ते 40 फुटापर्यंत नारळाचं हे झाड होतं. म्हणजे कोकणातली आपल्याला जी मोठी नारळाची झाडं दिसतात ती ही झाडं. ह्याला उत्पन्न सुरू व्हायला एक सरासरी 4.5 ते 5.5 वर्ष जातात. आपल्या वातावरणात 5-6 महिने जास्त लागू शकतात. ह्याचं खासियत अशी आहे की ह्याचा जो नारळ आहे तो आपल्याला खोबरं आणि शहाळं दोन्हीसाठी चालतो. ह्याची लाईफ खूप आहे झाडाची. म्हणजे एकदा झाड लावलं तर 40-50 वर्ष तरी काही होत नाही झाडाला. उत्पन्न अगदी 300-350 फळापर्यंत म्हटलं तरी तुम्हाला प्रतिवर्षी मिळतं. फक्त एकच गोष्ट होते की झाडं मोठी वाढल्यामुळे काढणीचा वगैरे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. किंवा अगदी इतकी स्टडी व्हरायटी आहे, हिला जास्त खर्च नाहीये, फवारणी वगैरे जास्त काय लागत नाही. हिला लावून फक्त पाणी जरी देत राहिलं तरी ही व्हरायटी आपल्या परीने वाढतील. तर 4.5 ते 5 वर्षात सुद्धा याला मोहर धारणा होते. पण हिची पानं जरा पसरतात, त्यामुळे हिची लागवड करताना एक सरासरी 20 फूट वगैरे अंतर आपल्याला ठेवायला हवं. इव्हन आपण शेताच्या कडेला बांधाने जरी लागवड करणार असेल तरी बाजूच्या शेतकऱ्याला त्रास होऊ नये अशा हिशोबाने ह्याचं अंतर ठेवायचं. 15 ते 18 फूट आपल्या बॉर्डर पासून आतमध्ये घेऊन नंतर याची लागवड करा. पण एकदा वरती गेल्यानंतर परत प्रॉब्लेम नाही. आपल्या स्थितीत आपली पानं राहावी असं लावा. आपलं हे तुम्ही तुमच्या बाजूच्याचा बांध पोखरला नसेल तर प्रॉब्लेम नाही. तुम्ही पोखरला असला की तो ओरडला. चार नारळ त्याच्याकडे पडलेले तुम्ही मागू नका, त्याला काही प्रॉब्लेम नाही व्हायचा. आहे की नाही. ही बाणावली व्हरायटी आहे. याची रोपं आपण बघितले तर एक सरासरी 5 ते 6 फुटाचे रोप आहे आणि पिशवीचं वजन जवळजवळ 8 ते 9 किलोची पिशवी.